कैंसर उपचार और मरीजों की जिद व संघर्ष की प्रेरणादायक कहानी पर आधारित झुंझ किताब का विमोचन नांदेड़ में डॉक्टर राहती के हाथों किया गया। इस अवसर पर शहर के होटल चंद्रलोक में आयोजित पत्रकार परिषद में यशोदा हॉस्पिटल्स हैदराबाद के कैंसर विशेषज्ञ डॉक्टर सचिन मर्दा ने पत्रकारों से बातचीत की। इस दौरान डॉक्टर मर्दा ने कैंसर के समय पर निदान, आधुनिक उपचार पद्धति और मरीजों के सकारात्मक दृष्टिकोण के महत्व के बारे में जानकारी दी। उन्होंने बताया कि 2 वर्ष पहले एक मरीज का कैंसर का ऑपरेशन किया गया था और उचित उपचार तथा देखभाल के कारण आज वह मरीज पूरी तरह स्वस्थ है। डॉक्टर मर्दा ने कहा कि झुंझ किताब में कैंसर से जूझ रहे मरीजों के संघर्ष, उपचार की प्रक्रिया और सकारात्मक सोच के अनुभवों को प्रस्तुत किया गया। इस पुस्तक का मुख्य उद्देश्य समाज में कैंसर के प्रति जागरूकता बढ़ाना है। कार्यक्रम में चिकित्सा क्षेत्र के कई मान्यवर और बड़ी संख्या में पत्रकार उपस्थित थे। माझे बंधुतुल्य अत्यंत जवळचे मित्र डॉक्टर सचिन मर्दा, कॅन्सर सर्जन हैदराबाद यांचं पहिलं जे पुस्तक होतं आय एम अनस्टॉपेबल, ते कॅन्सर योद्ध्यांच्या आत्मकथनापर आणि पूरक थेरपीवर होतं. त्याचाच मराठी अनुवाद किंवा मूळचे ते पंढरपूरचे विठ्ठलाच्या गावचे आहेत आणि अनेक जीवनात विठ्ठल म्हणून ते आलेले आहेत, ज्यांचं रोग निदान, उपचार आणि त्यांना कॅन्सर मुक्त करण्याचा जो त्यांनी म्हणजे ध्यास घेतलेला आहे आणि तो पूर्ण केलेला आहे, असा तो त्यांचा प्रवास सगळ्यांना प्रेरणादायी ठरणारा. या पुस्तकामध्ये सगळ्यात चांगली बाब म्हणजे कॅन्सर योद्धे जे आहेत, कॅन्सर मुक्त होणारे पेशंट, त्यांनी स्वतः आत्मकथनपर लेखन केलेलं आहे, जे इतर कॅन्सर पीडित रुग्णांचं खच्चीकरण होऊ देणार नाही, त्यांना त्याच्यात पॉझिटिव्ह एनर्जी मिळून पुढे सरकायला शक्ती देईल, अशा पद्धतीचं ते वर्णन आहे. दुसरं, आपण आजचा जो काही काल आहे तो तथ्याला धरून आहे. आपण तथ्याला धरून उपचार केला पाहिजे. प्रत्येक गोष्ट गुगलवर उपलब्ध आहे, प्रत्येकाला सगळी माहिती आहे आणि तथ्याला अनुसरून रोगनिदान करणे, त्याचा उपचार करणे आणि ह्या म्हणजे सततच्या बदलत्या युगामध्ये बदल म्हणजे उपचार पद्धतीमध्ये अनेक बदल घडून येतात. त्या बदलाला योग्य वेळ स्वीकारून रुग्णांपर्यंत पोहोचवायचं जे काम सचिनजी करतायत ते मी अत्यंत जवळून बघत आहोत. त्याचबरोबर आपल्या पूर्वापार आयुर्वेदिक पद्धतीमध्ये, होमिओपॅथिक पद्धतीमध्ये काही पूरक उपचार पद्धती आहेत, त्या आपल्याला माहित नाही. आपण ऍलोपॅथी म्हणलं तर फक्त तो तथ्याला धरून करणारा उपचारच समजतो, पण पूरक उपचार पद्धती जी आहे ती पण रुग्णाला खूप मदतीची ठरते आणि जी उपयोगी पूरक थेरपी शास्त्रामध्ये सांगितली आहे ती रुग्णांपर्यंत अत्यंत सोप्या भाषेत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच त्यांचं मानसिक आरोग्य, परिवाराचं सुद्धा मानसिक आरोग्य चांगलं राहावं म्हणूनही या पुस्तकामध्ये काही चॅप्टरचा समावेश केलेला आहे. माझा या पुस्तकाचा प्रवास जो आहे इंग्रजी आवृत्तीचा, आता मराठी आवृत्तीचा, अत्यंत जवळून मी बघितलेला आहे. मला या पुस्तकाबद्दल खात्रीने म्हणजे मला नक्की खात्री आहे की अनेक रुग्णांच्या जीवनामध्ये वरदान म्हणून ठरेल. आजच्या या तारखेला, या प्रकाशनाच्या सोहळ्याला आपल्या सर्वांबरोबर मला उपस्थित राहता आलं आणि मला शुभेच्छा देता आल्या, हे मी माझं भाग्य समजतो. या पुस्तकासाठी, सचिनच्या येणाऱ्या म्हणजे वैद्यकीय प्रवासासाठी आणि असंच लेखन करण्यासाठी माझे लहान बंधू जयरामजी सुद्धा, यांना सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. तर त्या आय एम अनस्टॉपेबल या पुस्तकाचा मराठी अनुवाद झुंझ कॅन्सरशी म्हणून जो केला, त्या पुस्तकाचं प्रकाशन आणि त्यानिमित्तानं मला एवढंच सांगावं वाटेल की डॉक्टर सचिन मर्दा सर जे अतिशय व्यस्त आणि त्यांना वेळच नाही एवढ्या धावपळीच्या दिनचर्येतून त्यांनी कोरोना काळात या पुस्तकाची निर्मिती केली. त्याच्यासोबत रचना मंतानी यांनी ज्या रुग्णांना कॅन्सर झाला अशा लोकांना प्रत्यक्ष भेटून किंवा फोनवर त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या सत्य कथा त्यांनी शब्दबद्ध केल्या आणि त्या आय एम अनस्टॉपेबल या पुस्तकाच्या रूपात त्या प्रकाशित केल्या. हे पुस्तक एवढं ज्ञानवर्धक आहे आणि हे कॅन्सर झालेल्याच रुग्णांनी वाचायला पाहिजे अशातला प्रकार नाही, तर प्रत्येकाने आपल्या आरोग्यासाठी, आपल्या आरोग्यविषयक जागृतीसाठी हे पुस्तक प्रत्येकाने वाचलं पाहिजे, असं हे पुस्तक आहे. आजच्या काळामध्ये भूदान, पैसादान, वस्त्रदान
गोदान ह्या करणाऱ्या लोकांची कमतरता नाही. त्याच्याशिवाय आता आधुनिक काळात नेत्रदान अवयवदान सुद्धा करणारी जाती पुढे येतात, परंतु आपल्या अनुभवाचं दान करणारा आणि अतिशय विस्तृत असूनही ते पुस्तक रूपाने प्रकाशित करणारा डॉक्टर हा अतिशय दुर्मिळ आहे. पुस्तक आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं प्रकाशित होत आहे आणि याचा आस्वाद करण्याचं मला भाग्य लाभलं. हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. त्यासाठी आपण वेळ काढून इथे उपस्थित झालात त्याबद्दल सर्वांचे आभार. या पुस्तकाला योग्य प्रकारे आपल्या माध्यमातून जनतेसमोर आपण येऊ द्याल अशी खात्री आहे. धन्यवाद. आय एम अनस्टॉपेबल बुक मी जे इंग्लिश मध्ये लिहिलं होतं त्याची ही मराठी आवृत्ती आज आपण इथं राम साहेबांनी सांगितलं की ही झुंज आहे. ही कॅन्सर काही वर्षही लागतात. तर ह्या झुंजीसाठी एक युद्ध आहे आणि आपण सगळ्यांनी त्याला सपोर्ट करायला पाहिजे. त्याच्यासाठी हे पुस्तक मी लिहिलेलं होतं आणि त्याच्यामध्ये सत्य घटनांवर आधारित कॅन्सर पेशंटच्या स्टोरीज, मोटिवेशनल इन्स्पायरिंग स्टोरीज, आपली कॅन्सर बद्दल रोकथाम करण्यासाठी काय काय गरज आहे, कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी किमोथेरपी, रेडिएशन या अत्याधुनिक उपचार पद्धतीचा त्याच्यामध्ये रोबोटिक सर्व्हिसचा त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे. त्याच्यानंतर आपण निरोगी कसं राहावं, निर्व्यसनी कसं राहावं त्याच्याबद्दलही मी याच्यात लिहिलं आहे. आणि पेशंटचं मानसिक आरोग्य, पेशंटच्या रिलेटिव्हचं सपोर्ट, फ्रेंडचा सपोर्ट, मित्र सपोर्ट हा कसा राहावा या सगळ्यांचा उल्लेख त्याच्यामध्ये केला आहे. आणि हे पुस्तक अमेझॉन वर पण अवेलेबल आहे. त्याची लिंक आम्ही तुम्हाला देतो. आणि या ऑडिओ व्हिडिओ मीडियाद्वारे, न्यूजपेपर मीडियाद्वारे हे पुस्तक महाराष्ट्राच्या घराघरामध्ये पोहोचावं, कॅन्सरच्या रुग्णापर्यंत पोहोचावं, त्यांच्या परिवारापर्यंत पोहोचावं आणि त्यांच्यासाठी एक नवीन धैर्य यावं, मानसिक बल व्हावं आणि प्रिव्हेन्शन यावं यासाठी मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, विनंती करतो. आणि आज आपण तुम्ही इथं आलात त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांना फार फार धन्यवाद देतो. पुढच्या आवृत्ती आहे ते पूर्ण भारतभर पसरवण्यासाठी. हो हिंदीमध्ये आवृत्ती. हो ह्या पुस्तकाची ऑलरेडी इंग्लिश मध्ये आहे, हिंदीमध्ये आहे, तेलुगू मध्ये पण झालंय आणि हे मराठीतलं चौथं ट्रान्सलेशन आहे. आणि आणखी दोन गोष्टी सांगतो. एक माझा पेशंट आहे जो केनियामध्ये आहे आणि एक पेशंट बांगलादेशमध्ये आहे. तर त्या पेशंटनी ह्या पुस्तकाच्या 100 आवृत्ती घेऊन ते त्यांच्या देशामध्ये पण त्यांच्या लँग्वेज मध्ये पण ट्रान्सलेट करतात आणि थोड्याच दिवसात हे पुस्तक पूर्ण जगामध्ये जाईल अशी आपण विठ्ठल चरणी प्रार्थना करू.